नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे. मित्रांनो बघा, आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास आणि राज्यशास्त्रामधील पाठ 2 बघणार आहोत. कारण या अगोदर आपण पहिला चॅप्टर बघितलेला आहे. आता आपण पाठ 2 बघणार आहोत. जर तुम्ही पहिला चॅप्टर बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी तो पाहू शकता. चला तर मग दुसरा कोणता आहे चॅप्टर आपला? इतिहास लेखन भारतीय परंपरा. हा आपला दुसरा धडा आहे. आपल्याला हा आता बघायचा आहे. याच्यामध्ये काय बघायचं आहे तर भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल बघायची आहे. त्यानंतर भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली बघायची आहे. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल बघा, इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतलेली आहे. आपण काय बघितलं पहिल्या पाठामध्ये? इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये बघितलेली आहे. या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. बघा तर, प्राचीन काळातील इतिहास लेखन प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. जसं की आता एखादी जर काही पराक्रम असेल राजांचा वगैरे, तर तो फक्त म्हणजे आपल्या आज्याच्या वडिलांनी आपल्या आज्याला सांगणे, आजोबांनी आपल्या वडिलांना सांगले, आपल्या वडिलांनी आपणाला सांगणे, ह्या परंपरेनं म्हणजे या पद्धतीनं त्या परंपरेनं फक्त आणि फक्त मौखिक म्हणजे तोंडीत सांगितलं जायचं, असं काही लिहून नव्हतं. आता तुम्ही जर हडप्पा संस्कृतीचा 6वीमध्ये आपण अभ्यास केला आहे हडप्पा संस्कृती इतिहासमध्ये, तर त्या बघा, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असते दिसते. मित्रांनो, आता तुम्हाला इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर हे माहीत असेल काय आहे ते. जर माहीत नसेल तर बघा, समजा या ठिकाणी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, तर याच्या नंतरचा जो काळ आहे तो इसवी सन नंतर, आणि याच्या अगोदरचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व असं आपण म्हणत असतो. तर बघा, तर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाची सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. कुठं आहे तर सर्वात प्राचीन साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळते. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकांच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्वी 3ऱ्या शतकापासून, 3रे शतक म्हणजे 100 वर्ष, तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून 3ऱ्या शतकापासून म्हणजे येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर 300 वर्ष सम्राट अशोकांचे कोरीव लेख प्रस्तावांवर आणि दगडी स्तरांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, त्याचबरोबर ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. त्यामधील महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राज्याचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार आणि तत्कालीन शासनव्यवस्था म्हणजे ज्या प्रकारे आत्ता शासनव्यवस्था आहे, आपलं पंतप्रधान, राष्ट्रपती असतो, त्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, तशी त्यावेळेसची शासनव्यवस्था कशी होती, सगळं राज्याच्याच हातात होते की त्याच्या मंत्रिमंडळ, तेही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला हा दिसत आहे, हे काय आहे तर हे आहे सौहगडमधील ताम्रपट. हा ताम्रपट सौहगडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेशमधील आहे. येथे सापडलेला हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर असलेले 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहेत. नाण्यांवरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतींप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. तुम्ही जर कधी मित्रांनो याला गेले असताल पन्हाळ्याला, तर असा तिथं एक असा मोठा गोडाऊन आहे पहा, म्हणजे हे एक प्रकारचे हे बघा इथं तुम्हाला, तर ते जर तुम्ही पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळी कशा धान्य व्यवस्था ठेवली जात होती. म्हणजे तिथून फक्त आपण असं समजा ते एक घर आहे, इथं छिद्र आहे आणि या ठिकाणी एक, म्हणजे इथून फक्त तुम्ही धान्य टाकून शकता आणि इथलची ती पाटी वर केली की इथून ॲटोमॅटिक त्याला उतर दिलेला आहे, इथून धान्य येते, म्हणजे धान्य खराब होणार नाही, या प्रकारे ती रचना आहे.
तर याच्यावरही हे बघा, इथे तुम्हाला लिपी दिली, इथं 2 मजली याच्यासारखं दिलं, इथं 2 मजली. याच्यातून धान्य कसं वापरायचं किंवा त्याचा नासोडी नाही करायची याचा संदेश दिलेला आहे. महत्त्वाची राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, त्यामध्ये ही पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्रवास वर्णने म्हणजे काय मित्रांनो, की आपण एखादा जर प्रवास करत आहे, म्हणजे तुम्ही समजा मुंबई, दिल्ली, कोलकाता या ठिकाणी गेले, तर तिथं तुम्हाला काय आढळलं काय नाही ते तुम्ही लिहून ठेवलं, त्या ठिकाणी प्रवास केला, ते त्याला प्रवास वर्णने असे म्हणतात. तर प्राचीन काळातील राज्यांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेल्या हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. बघा आता आधुनिक काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण यांनी लिहिलेला रजतरंगिणी हा विचारला जाऊ शकते. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण यांनी लिहिलेला रजतरंगिणी हा काश्मीरमध्ये इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रसुद्धा कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून ग्रंथरचना असा उल्लेख कल्हणाने केला आहे. तर बघा, आधुनिक भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावरील अरबी आणि फारसी इतिहास लेखनांच्या परंपरा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीखे फिरुजशाही या त्यांच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्यांच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाची आणि कल्याणकारी धोरणांची वर्णने करून संपत नाही, तर त्यांच्या दोषाच्या आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन त्यांनी करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनावरील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली गेली. बघा मित्रांनो, आता आपल्याला हे माहीत आहे का तुम्हाला, हे बघायचं आहे. त्या अगोदर आपण हे बघून घेऊ. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? बाबर होता. त्यांच्या आत्मचरित्र तुजुके बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्यांच्या बरोबरीने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहराची वर्णने देखील त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतींच्या दृष्टीने अबू फजल यांनी लिहिलेला अकबरनामा, अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा हा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. अकबरनामा कोणी लिहिला आहे? तर ते अब्दुल फजल यांनी लिहिलेला. आता बघा, हे बघू आपण, माहीत आहे का तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अल्बेरुनीने विविध शाखांमध्ये, ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतीय समाज जीवन यासंबंधी माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. यापुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, जिनाजे सिराज लिखित तबाकात ए नासिरी, त्यानंतर अमीर खुसरो यांनी विपुल लेखन तुजुके
तिमुरी हे तैमूरलंग यांचे आत्मचरित्र, तैमूर तुम्हाला माहीत असेल, तैमूर यांचे आत्मचरित्र आणि बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख-ई मुबारकशाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. त्यानंतर परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासातील महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोली कांती, त्यानंतर बार्बोसा आणि डॉनिगोस हे त्यापैकीच एक आहेत. यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधी ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुघलांच्या काळातला जर इतिहास समजून घ्यायचा असेल तर या लोकांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे ते आपल्याला समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांची काळजीपूर्वक केलेली संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी. ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. आता बघा, बखर काय आहे तर हा एक ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन आपणास या बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिलेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेब बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांनी कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यातील योगदान समजावलेले आहे. बखरीचे आत्मचरित्र बघा, बखरीचे चरित्रात्मक, त्याच्यानंतर वंशानुचरित्रात प्रसंग वर्णनात्मक, त्यानंतर पंथीय आत्मचरित्रापद, त्यानंतर कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार त्यामध्ये आहेत. बघा मित्रांनो, याच्यात काय सांगितलेलं आहे की भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन केलेले आहे. तुम्ही जर एक पानिपत नावाचा पिक्चर आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर बराचसा भाग या त्यांनी बखरचा अभ्यास करून त्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तर यानंतर बघा, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. 20व्या शतकाच्या ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासात सुरुवात झाली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कनिंगहॅम देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे मित्रांनो की हडप्पा संस्कृतीचा शोध लागला तर कोणाच्या कारकिर्दीत लागला. आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्रकांपर्यंत आणि त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो. इथे याच्यावरून आपल्याला कळते. हे बघा, या ठिकाणी अलेक्झांडर जॉन मार्शल हे आपल्याला दिलेले आहेत. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. म्हणजे ब्रिटिश लोक तिथून आले आणि भारतीय इतिहासावर त्यांनी ग्रंथ लिहिला, हा पहिला ग्रंथ आहे. कोणता आहे? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्यानंतर त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन
1841मध्ये माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन्स यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. कधी? 1819 ते 1827 हा त्यांचा कालखंड आहे. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचा कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रेन डफ, कोण? जेम्स ग्रेन डफ यांनी याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत आणि भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डम्प यांच्या लेखनातून उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानच्या इतिहास लेखनात कर्नल डॉट सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानच्या द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांनी निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. म्हणजे काय मित्रांनो, यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यांनी आपल्याला म्हणजे यांचे काय केलं की यांनी आपला इतिहास तोडून मोडून दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा लिहिलं त्याच्यामुळं काय त्यांनी किंवा तुम्ही कसे खालच्या दर्जाचे आणि आम्ही कसे श्रेष्ठ हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं त्यांचे जे पूर्वग्रह दूषित आहे ते आपल्याला दिसून येते. आता बघा, भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली काय? इतिहासवादी, वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होतो. बघा, आता भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे. या पूर्वग्रहांचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटते. म्हणजे भारतीय काय आहेत तर गौण दर्जाचे आहे आणि ब्रिटिशमध्ये उच्च दर्जाचे आहे असं त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला. 1922 ते 1937च्या दरम्यानच्या प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. आता बघा आपल्याला प्राच्यवादी इतिहास लेखन काय ते पाहायचं आहे. तर युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांनी प्राच्यवादी असे म्हटले जाते. प्राच्यवादी म्हणजे काय तर पूर्वेकडील देशांचा अभ्यास करणारे जे लोक होते सरळ जे पूर्वेकडील अभ्यास करणारे जे इतिहासकार होते त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील 7 धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांनी भर दिला होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडली. इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक असोसिएशनची स्थापना केली. बघा मित्रांनो, तर त्यानंतर काय केलं त्यांनी, याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासकात त्यांची चालना त्यांना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फेडरिक मॅच्युलस या जर्मन अभ्यासकांच्या प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन भाषा होती असे त्यांचे म्हणणं होते. संस्कृत इतिहासकाला त्याला विशेष रस होता. त्यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. कोणत्या? हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी जर्मनीमध्ये अनुवाद केला. तसेच द सिक्रेट वुल्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम कोण केले असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले. त्याने ऋग्वेदाचा जर्मनी भाषेत अनुवाद केला. ऋग्वेदाचा जर्मनी भाषेमध्ये कोणी अनुवाद केला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीही. अलीकडच्या काळात प्राच्यवादीच्या लेखनामुळे छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले. आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन काय. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रज शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये
भारताच्या प्राचीन वैभवांचा अभिमान आणि भारतीयांचा आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनात राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे ज्यांना सरळ सरळ भारताविषयी अभिमान वाटतो आणि त्यांनी जे लेखन केलं त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन करायचं. मग हे कुठले असतील? ऑब्वियसली आपल्याच भारतातले असतील असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. कोणापासून? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासात त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहास लेखनाचा सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. सुवर्णकाळ म्हणजे सगळ्यात चांगला काळ कोणता होता. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तववादाची चिकित्सकपूर्वक छाननी करून त्याकडे दुर्लक्ष केले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधामुकुंद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वसुदेव विष्णू मिरासी, अनंत सदाशिव आळतेकर ही राष्ट्रवादी इतिहास लेखनांची काही उदाहरणं दाखल देता येतील. यांनी आपल्याला राष्ट्रवादी इतिहास सांगितलेला आहे. द राईज ऑफ द मराठाज पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली दिसते. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होता हे त्यांनी प्रतिपादन केले. कोणी? न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी. कोणत्या पुस्तकात? द राईज ऑफ द मराठा पॉवर. आता इतिहास लेखन, भाषाशास्त्र, पदव्युत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे, हे जे राजवाडे आहेत ते परिचित आहे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगी समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कटक कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकत नव्हेत असे त्यांनी सांगितले. असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास त्यांनी सांगायचा प्रयत्न केला किंवा लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे विका राजवाडे यांनी. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा जरी अभ्यास करत असाल तरी हा प्रश्न स्पर्धा परीक्षेलाही विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, मानवी इतिहासात काल, स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे प्रसंगाचा आविष्कार विशिष्ट कलाकार व विशिष्ट स्थलावर पसरून दाखवला पाहिजे. काल, स्थल, व्यक्ती यात्रेची ही सांगड तिलाच प्रसंग आणि ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येईल असं विका राजवाडेंचं म्हणणं आहे. आता बघा, त्यानंतर आपल्याला भारतीय ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला जी प्रेरणा आहे ती देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग केला गेला. कसं आहे मित्रांनो, जे इतिहास लेखन केलं गेलं ते आपल्या देशातील होतं. आपल्या देशातील जे शूरवीर होते त्यांच्याबद्दल केलेलं होतं. म्हणजे मग याच्यातून ऑब्वियसली आपल्याला काय मिळणार होती? आपल्या जे क्रांतिकारक होती त्यांना प्रेरणा मिळणार होती. यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य समर, हे जे स्वातंत्र्य समर जे पुस्तक होतं विदा सावरकरांनी लिहिलेलं, त्याचा खूप मोठा असा इफेक्ट झाला होता की 1857च्या उठावामध्ये कोणी कोणी हे केलं, योगदान काय होतं आणि ते वाचल्याच्या नंतर आपल्याला एक प्रेरणा मिळायची. म्हणून पुन्हा 1947ला हे खूप महत्त्वाचं ठरलं होतं पुस्तक. या पुस्तकांचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याचीही चालना मिळाली. त्यानंतर दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्र लक्ष वेधले गेलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन काय.
एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असताना सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि इतिहासही लिहिण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. बघा मित्रांनो, त्यानंतर स्वातंत्र्य काळात समाज कसा होता, विज्ञान, त्यानंतर अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासकांची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली होती. या काळातील इतिहास लेखन प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह सांगतात. कोणकोणते आहेत ते 3? तर मार्क्सवादी इतिहास, त्यानंतर वंचितांचा इतिहास, हा सल ऑल्स्टन यांनी मांडला होता, आणि त्यानंतर स्त्रीवादी इतिहास. याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण हे पाहिलं होतं की मार्क्सवाद, स्त्रीवाद काय आहे. स्त्रीवाद तर आपण पाहिलंच होतं, हे तुम्ही बघून घ्या, स्त्रीवादी इतिहास लेखन वगैरे. आता याच्यात आपल्याला मार्क्सवादी इतिहास बघायचा आहे काय आहे ते. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती, त्यानंतर उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मी याच्या अगोदरच्या पाठामध्ये सांगितलं होतं मित्रांनो, काही श्रीमंत लोकांकडे खूप सारी संपत्ती असते आणि काही गरीब लोक असतात की त्यांच्याकडे एक वेळच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था नसते. म्हणजे याच्यात खूप मोठी दरी निर्माण होते. तेच होतं की बा काही लोक म्हणजे हे जे आहे हे कसं असायला पाहिजे, मार्क्सवाद्यांनी सांगितलं होतं. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या जातीव्यवस्थेत होता गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. त्यामध्ये भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, त्यानंतर रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. हा बघा कोण होते, हे कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. त्यानंतर बघा वंचितांचा इतिहास काय. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्याचे अँटोनियो ग्रामनी या इटालियन तत्त्वज्ञाने हे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्याची लोकपरंपरा काय आहे तर एक महत्त्वाचे साधन मानले गेले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून मिळवून देण्याचे महत्त्वाचे स्थान हे रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केले. परंतु त्यापूर्वीच भारता म्हणजे वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून आपल्याला दिसतो. त्यानंतर महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. त्यानंतर धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषितांकडे लक्ष वेधले गेले होते. महात्मा फुले यांचे खूप मोठे योगदान होते मित्रांनो याच्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर चॅलेंजेस नव्हते. भारतीय सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गांचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनांपैकी द वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. आता बघा स्त्रीवादी इतिहास लेखन काय आहे. भारतीय इतिहास लेखनांच्या क्षेत्रात सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्याने भारतीय इतिहास लेखनांच्या स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहास लेखनापुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते मित्रांनो. आता बघा स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये 19व्या शतकाच्या स्त्रियाविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रमी होते, म्हणजे सर्वात समोर होते. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो लिहिला ताराबाई शिंदेनी. बऱ्याच वेळेस हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्येही विचारलेला आहे.
हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थिओडल्स, त्यानंतर फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्रीज या पुस्तकात उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर कोण होत्या तर त्या होत्या रखमाबाई, कार्यरत आहे यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रातील दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केलेले गेलेले दिसते. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. टायडिंग कास्ट, टायडिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स, त्यानंतर इकडे बघा यामधील दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर सेजवलकर यांसारखे नामोल्लेख करावा लागतो. तर बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास आणि या खंडात प्रकाशित केलेला आहे. इतिहासकार म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा सरदेसाई यांनी मराठी रियासत हा प्रकाशित करून मराठी इतिहास लेखनात क्षेत्रात मोठी कामगिरी केली. तर त्या रियासतकार जे आहेत त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा रियासतकार यांचे पूर्ण नाव काय तर गोविंद सखाराम सरदेसाई. अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी इतिहासकारांनी काय केलं होतं तर आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आपणास आढळून येते. त्यानंतर भारतीय इतिहास लेखनावर भारतातील उदयास आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धीच्या विकसित होत गेलेली आपणास दिसते. त्यानंतर बघा मित्रांनो, हे तुम्हाला इथं स्वाध्याय दिलेला आहे, तर हा स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. या पद्धतीनं आपण नंबर 2चा चॅप्टर पाहिलेला आहे इतिहास लेखन. यानंतर आपल्याला तिसरा चॅप्टर बघायचा आहे मित्रांनो, कोणता आहे तो उपयोजित इतिहास. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तो बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं घंटीचं बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद मित्रांनो.